Good afternoon to all the student. Crop science paper number second, crop science paper number 2. तर त्या विषयामधील पेपर नंबर 2 मधील जो आपण या ठिकाणी विषय आणि आज क्रॉप बघणार आहोत ती क्रॉप आहे शुगर केन. शुगर केन याचा अर्थ आहे ऊस. क्रॉप सायन्स पेपर नंबर सेकंड मधला जो वेगळे क्रॉप आहे त्याचा आता आहे ऊस. शुगर केन म्हणजे ऊस. तर बघा हे लक्षात घ्या, तर त्याला लोकल नेम काय आहे? शुगर केनचं लोकल नेम आहे ऊस आणि त्याची जी फॅमिली आहे त्या फॅमिलीचं नाव आहे ग्रॅमिनी फॅमिली. तर त्याचं लोकल नेम आहे ऊस आणि फॅमिली आहे ग्रॅमिनी. त्याचं बॉटॅनिकल नेम, ज्याला की आपण सायंटिफिक नाव असं म्हटलं जातं, त्याचं बॉटॅनिकल नेम आहे सॅकॅरम ऑफिसिनॅरम. तर हे बघा की ह्याच्यामधले जे बॉटॅनिकल नेम आहे हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. खूप वेगळं असं बॉटॅनिकल नाव आहे याचं, सॅकॅरम ऑफिसिनॅरम. तर हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं की बॉटॅनिकल नेम ऑफ शुगर केन इज डॅश 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 असा प्रश्न येऊ शकतो. तर बॉटॅनिकल नेम ऑफ शुगर केन इज सॅकॅरम ऑफिसिनॅरम. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा की ह्याचं जे ओरिजिन आहे, ओरिजिनवरती प्रश्न येतो. इम्पॉर्टंट पार्ट्स आहे ओरिजिन. तर ओरिजिन आहे तर सॅकॅरम ऑफिसिनॅरम याला की नोबेल केन असं म्हणतात. तर त्याचं ओरिजिन आहे न्यू गुनिया. ओरिजिन म्हणजे त्याचं मूळ स्थान. ओरिजिन या शब्दाचा अर्थ आहे मूळ स्थान. तर कुठून ते मूळ स्थान त्याचं कुठलं आहे? तर सॅकॅरम ऑफिसिनॅरम त्याला की नोबेल केन म्हटलं जातं. तर त्याचं ओरिजिन आहे न्यू गुनिया. आणि सेकंड जे आहे सॅकॅरम बार्बरिस आणि सॅकॅरम सायनसिस, त्याला आपण इंडियन केन असं म्हटलं जातं. तर हे लक्षात ठेवा की सॅकॅरम बार्बरिस आणि सॅकॅरम सायनसिस याला इंडियन केन म्हणतात आणि सॅकॅरम ऑफिसिनॅरम जे आहे त्याला नोबेल केन असं म्हटलं जातं. तर वेगवेगळे शुगर केनचे ऊसा संदर्भात दोन आहेत. तर सॅकॅरम बार्बरिस आणि सॅकॅरम सायनसिस हा जो ऊस आहे याला इंडियन केन म्हणजे भारतीय ऊस असं म्हटलं जातं. त्याचं जे ओरिजिन आहे ते नॉर्थ ईस्ट इंडिया. तर नॉर्थ म्हणजे उत्तरेकडील भाग, उत्तर पूर्व भागामध्ये त्याचं ओरिजिन आहे. म्हणजे त्याचं मूळ स्थान आहे ते सॅकॅरम बार्बरिस आणि सॅकॅरम सायनसिसचं जे मूळ स्थान आहे ते इंडिया आहे, भारत आहे. आणि ते सुद्धा उत्तर पूर्व नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये त्याचं ओरिजिन, त्याचं मूळ स्थान आहे. तर पहिल्यापासून बघा की शुगर केन लोकल नेम आहे त्याला ऊस म्हटलं जातं. त्याची फॅमिली आहे ग्रॅमिनी आणि त्याचं जे ओरिजिन आहे त्याला जे बॉटनिकल नेम आहे त्याचं सॅकॅरम ऑफिसिनॅरम नावाचं त्याचं बॉटनिकल नेम आहे. त्याचं स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आणि सॅकॅरम ऑफिसिनॅरम त्याचं जे ओरिजिन आहे, सॅकॅरम ऑफिसिनॅरमचं ओरिजिन आहे न्यू गुनिया. आणि सॅकॅरम बार्बरिस आणि सॅकॅरम सायनसिस याचं ओरिजिन आहे इंडिया. तर इंडियामधलेच नॉर्थ ईस्ट जो पार्ट आहे त्या ठिकाणी त्याचं मूळ स्थान आहे. मूळ स्थान म्हणजे या ठिकाणून पहिल्यांदा हे पीक या ठिकाणी घेण्यात आलं. तर त्याचं बघा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स असतील किंवा इकॉनॉमिकल ईज असेल. तर शुगर केनचा आपण कशा पद्धतीने वापर करतो? ऊसापासून आपण काय केलं जातं? तर ऊसाचा पहिला वापर काय आहे की शुगर केन इज अ कॅश क्रॉप गिवन रेडी कॅश टू द फार्मर. तर आपलं काय केलं जातं उत्पन्न मिळवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी त्याचा पहिला जो उपयोग आहे तो पैसे मिळवण्यासाठी, कॅश टू गिविंग द कॅश टू द फार्मर. जर शेतकऱ्यांना कॅश मिळवण्यासाठी, पैसा मिळवण्यासाठी त्याचा पहिला उपयोग करून घेतला जातो. नेक्स्ट काय म्हटलं आहे, इट इज मेनली यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ जॅगरीज अँड शुगर. तर त्याचं जे ऊसाचं जे पहिलं सर्वाधिक जास्त महत्त्व आहे ते कशासाठी आहे की त्यापासून जॅगरीज म्हणजे गुळ आणि शुगर म्हणजे साखर. तर त्याच्यापासून गुळ आणि साखर या ठिकाणी मिळवलं जातं. तर शुगर केनपासून, ऊसापासून काय मिळवलं जातं? तर गुळ आणि साखर हे दोन या गोष्टीचं उत्पन्न ऊसापासून घेतलं जातं. दॅट इज द इकॉनॉमिक यूज. थर्ड आहे इट इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ ज्यूस, रसवंती, सिरप अँड ऑल्सो फॉर चिविंग पर्पजेस म्हणजे आपण सगळण्यासाठी वापरत जातो. तर काय केलं जातं, ऊसापासून गुळ मिळतो, साखर मिळतं, तसंच ऊसापासून रस मिळवण्यासाठी इट इज यूज्ड फॉर
प्रिपरेशन ऑफ ज्यूस म्हणजे रस मिळवण्यासाठी, वेगवेगळे सिरप मिळवण्यासाठी, त्याच्यानंतर चघळून खाण्यासाठी. तर याचा या ठिकाणी इकॉनॉमिकल यूज आहे, याच्या ठिकाणी अशा पद्धतीने वापर केला जातो. 5 नंबर काय म्हणलंय, व्हेरियस बाय प्रोडक्ट. तर शुगर कॅनचा, ऊसाचा काय केलं तर की त्याचे जे बाय प्रोडक्ट आहेत, सह उत्पन्न ज्याला आपण म्हणतो, सह उत्पादन. तर बाय प्रोडक्ट काय आहेत, तर त्यापासून बगॅस मिळवला जातो. तर इमॅच्युअर टॉप्स, मोलॅसिस म्हणजे मळी, प्रेस्ड मड केक. तर मड केक असं नावाचा एक प्रकार आहे, तर मड केक त्याच्यातून मिळाला जातो. तर बगॅस मिळवणं, तर त्याचा पहिल्यांदा उपयोग काय आहे की त्याच्यापासून बाय प्रोडक्ट आहे त्यापासून बगॅस मिळतात. त्याच्यानंतर मॉलेसिस म्हणजे मळी, तर बऱ्याच ठिकाणी मॉलेसिस मळीचा खत म्हणून वापर केला जातो. तर त्याचा हा इकॉनॉमिकल यूजेस आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे 6 नंबर बघा, नेक्स्ट आहे इमॅच्युअर ग्रीन टॉप्स आर यूज्ड ॲज अ फॉडर. ग्रीन टॉप्स तर त्याच्यामध्ये शुगर कॅनाचं जे ग्रीन पार्ट्स आहे, तर आपल्याकडं आपण त्याला काय म्हणतो की ऊसाच्या पेंड्या ज्या असतात, तर ऊसाच्या पेंड्या आपल्या जनावरांसाठी खाद्य म्हणून सुद्धा वापर केला जातो. तर ऊसाच्या पेंड्यांचा जनावरांसाठी आपण खाद्य म्हणून सुद्धा वापर करतो. त्याच्यानंतर बगॅस इज यूज्ड ॲज अ फ्यूल अँड फॉर मेकिंग पेपर्स. तर बगॅस जे आहे, तर बगॅसचा उपयोग आपण फ्यूल म्हणजे इंधन म्हणून सुद्धा किंवा पेपर्स तयार करण्यासाठी, वेगवेगळे पेपर्स तयार करण्यासुद्धा बगॅसचा वापर या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर मोलॅसिस इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल अँड अदर केमिकल्स. मोलॅसिस म्हणजे मळी जी आहे, तर मळीपासून अल्कोहोल तयार केलं जातं. मोलॅसिस म्हणजे मळी जी आहे, तर मळीपासून अल्कोहोल तयार केलं जात असतं. तर बघा की ही मोलॅसिसचा उपयोग आहे मळीचा. त्याच्यानंतर प्रेस्ड मड केक इज यूज्ड ॲज मॅन्युअर्स. तर त्याच्यापासून वेगवेगळे केक्स तयार केले जातात. मॅन्युअर्स म्हणजे खतं, तर खतासाठी सुद्धा आपल्याला ऊसाचा उपयोग करून घेतला जातो. त्याच्यानंतर ट्रॅशेस इज यूज्ड फॉर थिचिंग ऑफ हंड्स, मल्चिंग अँड कंपोस्टिंग. तर त्याची जी ताटं असतात किंवा स्टबल्स असतात, तर त्याचं काय केलं जातं की मल्चिंग म्हणजे आपल्या या ठिकाणी ज्यावेळेस आपण नवीन पीक घेत असतो, तर त्याच्यावरती त्याच्या आजूबाजूला अंतरून टाकण्यासाठी, ठीक आहे, तर मधल्या ज्या सऱ्या असतात त्याच्यामध्ये अंतरून टाकण्यासाठी कंपोस्ट म्हणून खत म्हणून सुद्धा उपयोग केला जातो. त्याचं 11 नंबर काय म्हणले तर स्टबल्स आर यूज्ड ॲज अ फ्यूल ऑर फॉर मेकिंग कंपोस्ट. तर खतच, तर स्टबल्स म्हणजे त्या ऊसाच्या ज्या चुया असतील किंवा त्याचा जो केर कचरा असेल किंवा त्याचा जो मुळाचा भाग असेल, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर त्याचा आपण कंपोस्ट म्हणजे खत म्हणून उपयोग करून घेतो. त्याच्यानंतर प्रेसमड केक म्हणजे मॅन्युअर, प्रेसमड केक नावाचं जे मॅन्युअर्स आहे त्यासाठी तयार केलं जातं. तर मोलॅसिस मळीचा उपयोग अल्कोहोलसाठी केला जातो. बगॅसचा उपयोग फ्युअल म्हणजे इंधन म्हणून केला जातो. त्याच्यानंतर आपल्या जनावरांसाठी ऊसाच्या पेंड्या आपण खाद्य म्हणून वापर करतात. त्याच्यानंतर ज्यूस बनवण्यासाठी ऊसाचा रसवंती म्हणून ऊसाचा वापर केला जातो. त्याच्यानंतर जॅगरीज म्हणजे गूळ आणि शुगर करण्यासाठी म्हणजे साखर आणि गूळ या तयार करण्यासाठी सुद्धा ऊसाचा वापर या ठिकाणी केला जातो. तर इकॉनॉमिकल यूजेस आहे, याला काय म्हटलं जातं इकॉनॉमिकल यूजेस म्हणजे आर्थिक काय फायदा आहे. तर ऊस आपण कशासाठी पिकवला जातो, तर याचा आर्थिक काय फायदा आहे. तर हे लक्षात घ्यायचं की आपणाला या पेजेसमध्ये फक्त सर्वाधिक महत्त्वाचं आहे की ऊसाचं बॉटनिकल नेम काय आहे. व्हॉट इज द बॉटनिकल नेम ऑफ अ शुगर केन. त्याच्यानंतर फॅमिली, त्याची फॅमिली काय आहे तर ग्रॅमिनी नावाची त्याची फॅमिली आहे. बॉटनिकल नेम आहे सॅकॅरम ऑपिसिनॅरम नावाची त्याची फॅमिली, त्याचं बॉटनिकल नेम आहे आणि फॅमिली आहे ग्रॅमिनी. त्याचं ओरिजिन बघा न्यू गुनिया, तसेच इंडियन केनचं जे ओरिजिन आहे ते आहे नॉर्थ ईस्ट इंडिया. त्याच्यानंतर बघा की स्पेसीज ऑफ शुगर केन. तर शुगर केनच्या वेगवेगळ्या स्पीसीज आपण वरती बघितले, तर त्याच्यात पहिली स्पीसीज आहे तिचं नाव आहे सॅकॅरम ऑपिसिनॅरम. सेकंड जी प्रजाती आहे, वेगवेगळ्या जाती आहेत शुगर केनच्या तर ऊसाच्या, तर पहिली आहे सॅकॅरम ऑपिसिनॅरम, सेकंड आहे सॅकॅरम बार्बरीज आणि तिसरी आहे सॅकॅरम सायनसिस. ह्या ऊसाच्या वेगवेगळ्या असणाऱ्या जाती आहेत. सॅकॅरम ऑपिसिनॅरम, सॅकॅरम बार्बरीज आणि सॅकॅरम सायनसिस या कल्टिवेटेड म्हणजे काय की ज्या जाती आपण या ठिकाणी आपल्या शेतामध्ये त्याची लागवड करून घेत असतो, दॅट इज द कल्टिवेटेड्स. ह्या ज्या जाती आहेत या जातीचं आपण आपल्या शेतामध्ये लागवड करून घेत असतो, तर त्याला कल्टिवेटेड्स असं म्हटलं जातं. सॅकॅरम ऑपिसिनॅरम, सॅकॅरम बार्बरीज आणि सॅकॅरम सायनसिस या ऊसाच्या वेगवेगळ्या जाती आहेत.
त्याच्यानंतर वाईल्ड जातीस. वाईल्ड म्हणजे अशा जाती की ज्याचा आपण आपल्या शेतामध्ये लागवड केली जाऊ शकत नाही. तर सॅकॅरम स्पॉन्टिनियम आणि सॅकॅरम रुबेस्टियम, तर ह्या जे आहेत ते वाईल्ड जाती आहेत. तर ह्या बघा, ह्या काय अशा विशिष्ट महत्त्वाच्या जाती नाहीत. तर सॅकॅरम स्पॉन्टिनियम आणि सॅकॅरम रुबिस्टियम, तर ह्या जी जाती आहेत ते वाईल्ड जातीच आहेत. वाईल्ड म्हणजे या ठिकाणी जंगली ज्याला आपण म्हणू जातो, तर अशा पद्धतीच्या ह्या प्रजाती आहेत. तर बघा स्पेसिस कॅरेक्टरिस्टिक म्हणजे गुणवैशिष्ट्य काय आहे. तर त्याचे काय गुणवैशिष्ट्य आहे. सॅकॅरम ऑपिसिनियारम, तर ही जी ऊसाची जात आहे सॅकॅरम ऑपिसिनियारम, तर तिचे काय वैशिष्ट्य आहेत. तर एक नंबर बघा, इट इज लोकली नोन ॲज पुंडिया और पोंड्या. ठीक आहे, तर हे लोकल नाव आहे त्याचं. तर पुंडिया और पोंड्या हे त्याचं लोकल नाव आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं, सेकंड नंबर, स्टॉक इज अ थिक अँड सॉफ्ट रिंड. तर त्याचं जी कांबे असेल, त्याची जी कांडे असेल, तर ती असेल थिक असेल. ठीक आहे. आणि सॉफ्ट रिंड, तर थिक म्हणजे जाडीने मोठे असेल आणि सॉफ्ट रिंड असेल. सॉफ्ट म्हणजे मऊसर आणि जाड असलेली त्याची कांबे असेल. त्याची जी कांबे आहे ती मऊसर आणि जाड असेल. 3 नंबर काय म्हटले, इट हॅज अ हाय शुगर कंटेंट. सॅकॅरम ऑपिसिनियारम नावाची जी त्याची जाती आहे, जी प्रजाती आहे, त्याच्यामध्ये हाय शुगर कंटेंट आहे. म्हणजे सर्वाधिक जास्त या प्रजातीपासून आपल्याला साखर मिळू शकते. सर्वाधिक जास्त त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण सर्वाधिक जास्त आहे. इट हॅविंग अ हाय शुगर कंटेंट, त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त साखरेचं प्रमाण आहे. 4 नंबर काय म्हटलंय, इट गिव्स हायर यील्ड ॲज कम्पेअर टू द अदर स्पेसीज. तर त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या स्पेसीज आहेत, बाकीच्या ज्या जाती, त्याच्या तुलनेने याच्यामध्ये सर्वाधिक जास्त उत्पन्न आहे. सॅकॅरम ऑपिसिनियारम नावाची जी स्पेसीज आहे, तर त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त उत्पन्न ते देत असतात. इट गिव्स हायर यील्ड ॲज कम्पेअर टू द अदर स्पेसीज. बाकीच्या स्पेसीजच्या तुलनेने याच्यामध्ये सर्वाधिक जास्त या ठिकाणी यील्ड आहे, उत्पन्न आहे. सॅकॅरम ऑपिसिनियारमचं उत्पन्न सर्वाधिक जास्त आहे. 5 नंबर काय म्हटले, इट इज रेजिस्टंट टू स्मट डिसीजेस. तर ऊसाच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या, तर ऊसाचे वेगवेगळे जे डिसीजेस आहेत, वेगवेगळे जे रोग आहेत, त्याच्यामधला जो स्मट नावाचा जो डिसीज आहे, ऊसाचे वेगवेगळे जे रोग आहेत त्याच्यामध्ये जो स्मट डिसीज आहे, तर स्मट म्हणजे काय होतं जातं की त्याच्यामध्ये ऊसाची जी पानं आहेत ती पूर्णपणे काळी पडून जातात, पानं काळी पडतात. तर त्या डिसीजला, त्या ज्या रोगाला आहे, तर हा सॅकॅरम ऑपिसिनियारम बळी पडत नाही. सॅकॅरम ऑपिसिनियारम नावाची जी जात आहे ती त्या रोगाला बळी पडत नाही. म्हणजे इट इज रेजिस्टंट टू द स्मट डिसीजेस. 5 नंबर काय म्हणते, इट इज ससेप्टेबल टू द रेड रॉट अँड मोझॅक डिसीजेस. रेड रॉट, तर काय म्हटलंय की जरी स्मट नावाच्या डिसीजला जर रोगाला जर बळी पडत नसला, तर तो रेड रॉट नावाच्या रोगाला या ठिकाणी तो बळी पडतो. तर रेड रॉट म्हणजे काय, तर बघा की ऊसाच्या जे कांडे असतात, तर ऊसाच्या कांडे जे असतात त्याच्या आतील भागामध्ये लाल आतून पूर्णपणे लाल कांडे होतात. काही ठिकाणी ऊसाच्या कांडे जे असतात ती आतून पूर्णपणे लाल होत असतात. तर अशा पद्धतीच्या रोगाला ह्या बळी पडत असतात. ऊसाचे जे कांडे आहेत ते असून पूर्ण लाल होतात. तर सॅकॅरम ऑपिसिनियारम नावाची जी प्रजाती आहे, तर त्याच्यामध्ये काय होते, तर स्मट नावाचा रोग त्याला होऊ शकत नाही. परंतु रेड रॉट म्हणजे ज्या ठिकाणी मोझॅक आणि रेड रॉट ज्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये आतून कांडी पूर्णपणे लाल होते. तर ह्या रोगाला ह्या प्रजाती बळी पडत असते. 2 नंबर आहे, त्याचं 2 नंबरची जी जाती आहे त्याचं नाव आहे सॅकॅरम सायनसिस. तर त्याच्यामध्ये काय म्हटलं, इट इज नोन बाय पानसाही, नारगोरी अँड मुंगो ग्रुप्स. तर ठीक आहे, तर हे उत्तर भारतात त्याला नाव आहे. तर सॅकॅरम सायनसिस जी आहे ती उत्तर भारतामध्ये सापडते. इट इज फाउंड इन नॉर्थ इंडिया. तर हे जे आहे, ही जी प्रजाती आहे ती उत्तर भारतामध्ये सापडते, सॅकॅरम सायनसिस. 3 नंबरची जी प्रजाती आहे त्याचं नाव आहे सॅकॅरम बार्बरीज. तर सॅकॅरम बार्बरीच्या संदर्भात आपण बघा, 3 नंबरची जी प्रजाती आहे त्याचं नाव आहे सॅकॅरम बार्बरीज. तर सॅकॅरम बार्बरीजमध्ये बघा, इट इज नोन बाय सरिथा अँड
सॅनेबल ग्रुप्स. तर सकाराम बार्बरीज मला काय म्हटलं जातं की त्याला सरिता किंवा सॅनेबल ग्रुप्समधून त्याला जी ओळख आहे ती सरिता किंवा सॅनेबल ग्रुपमधून आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं की इट हॅड वायडर ॲडॅप्टिबिलिटी सो इट इज ग्रोन इन ऑल ओव्हर इंडिया. तर सकाराम बार्बरीज नावाचं जी प्रजाती आहे ऊसाची तर ती ऑल ओव्हर इंडिया म्हणजे ते पूर्ण देशामध्ये सर्व ठिकाणी या ठिकाणी त्याचा उपयोग करून घेतला जातो. इट इज ग्रोज इन ऑल ओव्हर द इंडिया. देशातील सर्व ठिकाणी ही जी ऊसाची प्रजाती आहे ही वाढवली जाते. 3 नंबर काय म्हणले स्टॉक इज अ थिन अँड मॅच्युअर अर्लियर. तर तिचं जी कांडी असेल हे थिन असेल. थिन म्हणजे जास्त जाडी नाही, सडपातळ असलेली म्हणजे बारीक कांडी या ठिकाणी या ऊसाची असेल. स्टॉक इज अ थिन म्हणजे तिची कांडी असेल ते पूर्णपणे बारीक असेल. स्टॉक इज अ थिन म्हणजे त्याची जी कांडी असेल ती पूर्णपणे बारीक असेल. इट कंटेन मिडियम शुगर. तर त्याच्यामध्ये साखरेचं जे प्रमाण आहे ते सुद्धा कमी असेल. इट कंटेन मिडियम शुगर त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाणसुद्धा कमी असेल. तर सकाराम बार्बरीच्या संदर्भात आपण बघा इट इज अ पोअर इन इल्ड. तर त्याच्यामध्ये त्याचं जे उत्पन्न आहे ते सुद्धा कमी असेल म्हणजे याच्यात साखर कमी आहे, उत्पन्न कमी आहे. त्याच्यानंतर 6 नंबर काय म्हटलं इट इज अ ससेप्टेबल टू द स्मट डिसीजेस. स्मट म्हणजे काय तर पानं तिची काळी पडतात. तर अशा पद्धतीच्या रोगाला ही जी जात आहे या ठिकाणी बळी पडत असते. सकाराम बार्बरीज नावाची जात स्मट नावाच्या रोगाला बळी पडत असते. इट इज रेजिस्टंट टू द रेड रॉट अँड मोझॅक डिसीजेस. रेड रॉट म्हणजे काय तर ऊसाची जी आतली कांडीचा जो भाग आहे तो पूर्णपणे लाल पडत असतो. तर अशा पद्धतीच्या रोगाला ही रेजिस्टन्स म्हणजे बळी पडत नाही. अशा पद्धतीच्या रोगाला ही रेजिस्टन्स म्हणजे बळी पडत नाही, परंतु स्मट नावाच्या रोगाला सकाराम बार्बरीज या ठिकाणी बळी पडत असते. तर असा जर विचार केला तर सकाराम बार्बरीज ही जी आहे ही व्हरायटीज म्हणावी इतपत काही चांगलं नाही, कारण त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी आहे, त्याचं उत्पन्नसुद्धा त्याप्रमाणे कमी आहे आणि त्याची जी कांबी असेल त्याची जी कांडी आपण म्हणतो ती सुद्धा फार थिन म्हणजे फारच लहान आहे, सडपातळ असल्यासारखी आहे. तर बॉक्समधली एक माहिती आहे ते थोडंसं लक्षात घ्या. तर सकाराम बार्बरीज आणि सकाराम सायनसिस आर कॉल्ड एज अ इंडियन केन. सकाराम बार्बरीज आणि सकाराम सायनसिस याला इंडियन केन म्हणतात, ते आपण बघितले. इंडियन केन इज प्रोबेबली डेव्हलप्ड बाय नॅचरल हायब्रिडायझेशन बिटवीन सकाराम ऑपिसडम आणि सकाराम स्पॉन्टनियस. तर हायब्रिडायझेशन म्हणजे ह्या दोघांचं क्रॉसिंग, या दोघांमध्ये मिलन करून या ठिकाणी हे सकाराम बार्बरीज आणि सकाराम सायनसिस तयार केला गेलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग बघा की कॅरेक्टरिस्टिक स्टडीड व्हाईल रिलीजिंग अ न्यू शुगर केन व्हरायटी. तर हा पार्ट आहे, ही जी गोष्ट आहे ती आपल्या परीक्षेच्या सध्या येणाऱ्या जे की मिड टर्म एक्झामिनेशन ज्याला म्हणू आपण 70 चाचणी परीक्षा, त्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे की कॅरेक्टरिस्टिक स्टडीड व्हाय रिलीजिंग न्यू शुगर केन व्हरायटी. ज्यावेळेस आपल्याला ऊसाची एखादी व्हरायटी एखादी प्रजाती ज्यावेळेस आपल्याला रिलीज करायची आहे, ठीक आहे, तर अशा पद्धतीची व्हरायटी रिलीज करत असताना प्रदर्शित करत असताना तर आपल्याला कोणकोणत्या गुणधर्म असावेत, कोणकोणती वैशिष्ट्य असावेत आपण या ठिकाणी ते ग्राह्य धरत असतो. तर कोणकोणती वैशिष्ट्य आणि कोणकोणते गुणधर्म या ठिकाणी ग्राह्य धरले जातात. तर 1 नंबरला बघा त्याची टिलरिंग कॅपॅसिटी. टिलरिंग म्हणजे त्याचे जे फुटवे पेटतात, त्याचे जे फांदे असतात, तर त्याच्यामध्ये ती कशा पद्धतीची आहे, त्याची काय पात्रता आहे, टिलरिंग कॅपॅसिटी. 2nd नंबर म्हणलं शुगर अँड फायबर पर्सेंटेज. शुगर तर बघा की काय जे व्हरायटीज असतात तर त्या व्हरायटीजमध्ये साखरेचं प्रमाण खूपच कमी असतं. तर आपण ह्या ठिकाणी शुगर म्हणजे साखरेचं प्रमाण कितपत आहे. त्यानंतर फायबर म्हणजे त्याला की आपण शुगर आणि फायबर म्हणजे त्याला सेल्युलोज किंवा सेंद्रिय असं म्हणू, तर त्याला त्याचं किती पर्सेंटेज आहे. तर शुगरचं साखरेचं प्रमाण किती आहे ह्या ठिकाणी आपण चेक केलं जातं. त्याच्यानंतर मॅच्युरिटी पिरियड म्हणजे काय की किती वेळामध्ये ही जी व्हरायटी, ही शुगर केनची जी व्हरायटी किती वेळामध्ये मॅच्युअर होत असते, प्रौढ होत असते, किती वेळामध्ये ती लवकरात लवकर मोठी होत असते. तर ही सुद्धा आपण गोष्ट लक्षात घ्यायची नवीन व्हरायटी निर्माण करताना. त्याच्यानंतर 4 नंबर म्हटलं की रेजिस्टंट टू द पेस्ट अँड डिसीजेस. पेस्ट म्हणजे कोणत्याही किडीला
रोगाला बळी पडणार नाही ह्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. रेजिस्टंट टू लॉजिंग. लॉजिंग म्हणजे काय की या ठिकाणी पाण्याची जी पातळी आहे तर पाणी जे आहे तर पूर्णपणे सर्व बाजूला सर्व फांद्याला असतील किंवा सर्व गोष्टीमध्ये पाणी पूर्णपणे सर्क्युलेट होणं हे गरजेचं आहे. तर अशा पद्धतीची लॉजिंग होता कामा नये. त्याच्यानंतर इल्ड ऑफ केन. इल्ड म्हणजे या ठिकाणी आपण उत्पन्न कितपत आहेत, उत्पन्न कसं देत आहेत याचंसुद्धा आपण व्हरायटी निर्माण करताना ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. त्याचासुद्धा आपण अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर हाईट ऑफ अ केन. हाईट म्हणजे त्याची उंची किती आहे, हाईट ऑफ अ केन त्याच्यासुद्धा आपण त्याने स्टडी केला जातो. त्याचं थिकनेस ऑफ अ केन. थिकनेस म्हणजे जाडी किती आहे. त्याच्यानंतर लेंथ ऑफ अ इंटरनोड. तर 2 फुटव्यांमधले अंतर किती आहे याचासुद्धा या ठिकाणी अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर कलर ऑफ अ केन. कलर म्हणजे त्या ऊसाचा रंग कसा आहे ह्याचासुद्धा आपण वैशिष्ट्य विचारात घेतलं जातं. त्याचासुद्धा अभ्यास केला जातो. त्याच्यात सुटेबिलिटी ऑफ शुगर अँड गुळ मेकिंग. तर त्याच्यापासून किती शुगर, त्याच्यापासून साखर किती होते, गुळ किती प्रमाणात होतो ह्याचीसुद्धा आपण ते माहिती केली जाते. त्याच्यानंतर हार्डनेस ऑफ रिंड. रिंड म्हणजे त्याचा जो गोल असतो वरचा, ठीक आहे, तर त्या गोलचं किती हार्डनेस, किती टणक आहे हे सुद्धा विचार केला जातो. त्याचं रतुनिंग हॅबिट. रतुनिंग म्हणजे काय तर ज्या शुगर कानाचं जे पहिले जी जुने फुटवे असतात किंवा खोडवे असतात तर आपण खोडवा म्हणतो, खोडवा मुळवा. तो खोडवा घेण्याची तर खोडवा आपण कितपत घेऊ शकतो तर ह्याची त्याच्यामध्ये गुणधर्म आहे का, खोडवा घेण्याइतपतचा त्याच्यामध्ये गुणधर्म आहे का ह्याचंसुद्धा आपण स्टडी केले जातं. तर ह्या गुणवैशिष्ट्य. त्याच्यानंतर अडॅप्टेबिलिटी अंडर डिफरंट सॉइल अँड क्लायमॅटिक कंडिशन. तर कोणत्याही क्लायमेटला अडॅप्टेबिलिटी अंडर डिफरंट सॉइल अँड क्लायमॅटिक कंडिशन. तर बघा कोणत्याही क्लायमेटला या ठिकाणी हे शुगर केन हे जो ऊस आहे तो टिकणं गरजेचं आहे. त्याचं आपण बघा की 10 नंबर कलर ऑफ अ केन. कलर म्हणजे त्याचा रंग कसा आहे. 11 नंबर बघा सुटेबिलिटी ऑफ शुगर अँड गुळ मेकिंग. त्याच्यामध्ये आपण गुळाचं शुगर किंवा साखर तयार करण्याचं, गुळ तयार करण्यासाठी ते सुटेबल आहे का. त्याच्यानंतर हार्डनेस ऑफ रिंग. रिंग म्हणजे त्याच्या बाजूला जे रिंग असते ते कितपत हार्ड आहे, हार्ड म्हणजे कितपत कठीण आहे. त्याचं रतुनिंग हॅबिट म्हणजे रतुनिंग ह्याचा अर्थ आहे खोडवा. तर आपण या ऊसापासून पुन्हा आपण खोडवा काढून आपण नवीन पीक निर्माण करू शकतो का. तर या गोष्टीचा आपण नवीन व्हरायटीज, नवीन कुठली ज्यावेळेस जाती त्याच्यापासून निर्माण करत असतो त्यावेळेस या गोष्टीचा अभ्यास केला जातो. द कॅरेक्टरिस्टिक इज स्टडीड वाय रिलीजिंग अ न्यू शुगरकेन व्हरायटी. जेव्हा नवीन व्हरायटी आपण रिलीज केली जाते त्यावेळेस या कॅरेक्टरिस्टिकचा अभ्यास केला जातो. तर बघा ही एक इम्पॉर्टंट पार्ट आहे शुगरकेन रिसर्च इन्स्टिट्यूट. तर हे फिल इन द ब्लँक, ज्याला की रिकाम्या जागा भरा आपण म्हटलं जातं. तर रिकाम्या जागा भरा ह्याच्यासाठी हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. शुगरकेन रिसर्च इन्स्टिट्यूट. रिसर्च म्हणजे संशोधन. तर ऊस संशोधन केंद्र. तर या ठिकाणी कोणकोणते ऊस संशोधन केंद्र महत्त्वाचे आहेत बघा. तर 1 नंबर आहे शुगरकेन ब्रीडिंग स्टेशन कोईमुत्तूर नावाची जी एक शहर आहे तामिळनाडूमधल्या कोईमुत्तूरमध्ये शुगरकेन ब्रीडिंग स्टेशन आहे कोईमुत्तूर, तामिळनाडू. 2 नंबर आहे स्टेट शुगरकेन रिसर्च स्टेशन पाडेगाव. तर सातारामधलं बघा आपल्याला रोडलाच दिसून येतं, सावळच आपण बाहेर येत असतो. तर साताराला स्टेट शुगरकेन रिसर्च स्टेशन. तर पाडेगावमध्ये राज्य ऊस संशोधन केंद्र आहे. पाडेगावमध्ये महाराष्ट्र राज्य ऊस संशोधन केंद्र आहे. 3 नंबर आहे डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट मांजरी, पुणे. तर पुण्यामध्ये सुद्धा एक डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट नावाची संस्था कार्यरत आहे. 4 नंबर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च लखनौ. तर लखनौ UP मध्ये, उत्तर प्रदेशमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च IISR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च नावाची संस्था आहे ती आहे लखनौमध्ये. आणि 5 नंबर बघा नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट कानपूर. राष्ट्रीय ऊस संस्था, ज्याला की आपण म्हणत जातो की राष्ट्रीय ऊस संस्था जी कानपूरमध्ये, अर्थातच UP मध्ये. तर हा जो बॉक्स आहे हा बॉक्स परफेक्टली पाठ करून ठेवायचा आहे.
याच्यावरती प्रश्न परीक्षेला रिकाम्या जागा भरा याच्यामध्ये प्रश्न हा येऊ शकतो. हा बॉक्स आपल्याला परफेक्टली लक्षात घ्यायचा आहे. रिकाम्या जागा भरा यासाठी हा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर बघा व्हरायटीज म्हणजे त्याच्या असणाऱ्या जाती. तर ऊसाच्या वेगवेगळ्या व्हरायटीज बघा. तर 1 नंबरला आहे को 419, 2 नंबरला आहे को 740, त्याच्यानंतर को सी 671, को 678, को 775, को 807 आणि को 853. तर आपल्या भागामधली जी व्हरायटीज आहे तर बघा हे बघा की आपल्या भागामध्ये असणारी व्हरायटीज जे की आपण जनरली वापर करतो. तर बघा किती कुठली आहे तर को 7219 म्हणजे संजीवनी. को 7219 आपल्या ठिकाणी बऱ्यापैकी वापरली जाते. को संजीवनी नावाची व्हरायटी. त्यानंतर को एम 7125 त्याला संपदा असं म्हटलं जातं. को एम 7125 संपदा. त्याच्यानंतर को एम 88121 कृष्णा. तर ही जी व्हरायटी आहे. त्याच्यानंतर को 860232 तर 860232 ही जी व्हरायटी आहे तर आपल्यामध्ये सर्रास आपण वापर करतो. को 860232 नावाची जी व्हरायटी आहे या व्हरायटीचा आपण आपल्या भागामध्ये सर्रास वापर करतो. को 860232, को 98071, को 62175. तर ह्या ज्या व्हरायटीज आहेत या शुगर केनच्या इम्पॉर्टंट व्हरायटी. तर आपल्यामध्ये बघा की 860232 त्याच्यामध्ये हे संजीवनी, त्याच्यानंतर काय म्हटलं आहे की संपदा, कृष्णा हे जे आहेत ह्या शुगर केनच्या ऊसाच्या असणाऱ्या वेगवेगळ्या जाती आहेत. ऊसाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. सम ऑफ द ओल्ड व्हरायटीज आर. तर जुन्या काळच्या व्हरायटीज आहेत की आता सध्या नवीन संशोधन झालेलं नाही. पण जुन्या काळीमध्ये जे आपल्या पूर्वजाकडून वापरले जाते ते व्हरायटी कुठले तर पुंडिया, कॅबरिया, त्याच्यानंतर खांड्या, वानसी, नंतर कारिकाबू. तर ही जुन्या व्हरायटी आहेत. ठीक आहे. तर ह्या व्हरायटी आता सध्याच्या काय आपल्या वापरात नसल्यामुळे ह्या काय व्हरायटीज इम्पॉर्टंट नाहीत. तर काय म्हटलं की एक चार्ट बॉक्स दिलेला आहे. त्या बॉक्समध्ये काय म्हटलं की मिनिंग ऑफ अ नंबर गिव्हन टू द व्हरायटीज. तर व्हरायटीला जे आहे एखादी जी जात ऊसाची शोधून काढली जाते तर त्याचं कशा पद्धतीने त्याला आपण नाव दिलं जातं, कसं ते नंबर कशा पद्धतीने दिला जातो त्याच्या संदर्भात माहिती आहे. तर फ्रॉम 1962 न्यू रिलीज गिवन नंबर ऑफ व्हिच CO स्टँड फॉर कोईमुतर. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये जो CO आहे त्याचं नाव आहे कोईमुतर. तर आपण बघा की शुगर केन ब्रीडिंग स्टेशन जे आहे ते कोईमुतरला आहे. कोईमुतर तामिळनाडूमध्ये. तर COचा अर्थ आहे कोईमुतर. नंतर पहिले दोन जे संख्या आहेत त्याचा अर्थ आहे की कुठल्या वर्षी या ठिकाणी ती व्हरायटी रिलीज केली गेलेली आहे, प्रदर्शित केली गेलेली आहे. तर पहिल्या दोन संख्या ज्या आहेत तर हे दाखवतात की कुठल्या वर्षी ही व्हरायटी प्रदर्शित केली गेलेली आहे. अँड अदर नंबर इंडिकेट द रिलीज नंबर ऑफ दॅट इयर. तर त्याच्यानंतर पुढचा जो नंबर आहे ते दाखवत असते की कितवी व्हरायटी या ठिकाणी आपण रिलीज करत आहोत, कितवी व्हरायटी आपण रिलीज करतात. तर बघा की CO मीन्स रिलीज ऑफ कोईमुतर, 62 मीन्स इयर म्हणजे वर्ष 1962 आणि 175 मीन्स रिलीज नंबर ऑफ दॅट इयर. तर 175 नंबरची व्हरायटी या ठिकाणी रिलीज केली गेलेली आहे. COचा अर्थ आहे कोईमुतर आणि 62 म्हणजे 1962 साली. तर असं ह्या जे शुगर केनच्या व्हरायटीज आहेत. तर पेपर नंबर 2 क्रॉप सायन्स पेपर नंबर 2 या विषयासंदर्भातले आपण या ठिकाणी स्टडी करत आहोत. क्रॉप सायन्स पेपर नंबर 2. क्रॉप सायन्सचे जे लेक्चर्स आहेत आपल्याला वेळेवरती आपण सर्वांनी फॉलोअप घ्यायचा आहे. वेळेवरती ते व्हिडिओज बघायचे आहेत. त्याच्यानंतर बघा आपण जे आज शिकलेलो आहे तर त्याच्यामध्ये बॉटनिकल नेम्स सर्वाधिक जास्त महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये बॉटनिकल नेम्स, त्याच्यानंतर फॅमिली हा प्रश्न परीक्षेसाठी सर्वाधिक जास्त विचारला जाणार आहे. इकॉनॉमिक्स युजेस ऑफ शुगर केन. लक्षात घ्या आपल्याला हे पुस्तक सर्वांनी खरेदी करायचं आहे. इकॉनॉमिक युजेस ऑफ शुगर केन. त्याच्यानंतर दोन व्हरायटीज बघा ह्याच्यामध्ये ह्याचं ओरिजिन या ठिकाणी कुठल्याचं मूळ स्थान आहे तर न्यू गुनिया नावाचं त्याचं मूळ स्थान आहे. सॅकरम बार्बरीज आणि सॅकरम सायनेसिसचं नॉर्थ ईस्ट इंडिया हे त्याचं मूळ स्थान आहे. त्याच्यानंतर शुगर केन क्रॉप जे आहे त्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स म्हणजे त्याचं जे मूळ त्याची काय आर्थिक गरज कशा पद्धतीची आहे, त्याचं काय महत्त्व आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्या संदर्भात आपण इथं माहिती घेतलेली आहे. त्याच्यानंतर सॅकॅरम ऑफिसिनेआरम, सॅकॅरम सायनेसिस आणि सॅकॅरम बार्बरीज ह्या ज्या वेगवेगळ्या
ऊसाच्या प्रजाती आहेत तर त्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक स्टडीड बाय रिलीजिंग न्यू शुगरकेन व्हरायटी. ज्यावेळेस आपण नवीन एखादी व्हरायटी डेव्हलप केली जाते किंवा रिलीज केली जाते, प्रदर्शित केली जाते, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणकोणते गुणधर्म असावेत असं ग्राह्य धरलं जातं. या हे गुणधर्म त्या व्हरायटीजमध्ये असणं गरजेचे आहेत. तर ह्या संदर्भात आपण माहिती घेतली. त्याच्यानंतर शुगरकेन रिसर्च स्टेशन हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. परीक्षेमध्ये रिकाम्या जागा भरा ह्याच्यासाठी शुगरकेन रिसर्च स्टेशनच्या संदर्भात प्रश्न हमखास विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर वेगवेगळ्या शुगरकेनच्या ऊसाच्या वेगवेगळ्या व्हरायटी संदर्भात बघितलं तर आपल्याकडे 86-032 जी व्हरायटी आहे, 86-032 ही व्हरायटी सर्रास आपल्या भागामध्ये लागवड केली जाते. 86-032. तर हे आपण क्रॉप सायन्स पेपर नंबर 2 मधला जो पहिला चॅप्टर आहे ते शुगरकेन, तर शुगरकेन संदर्भातल्या ह्या ठराविक इम्पॉर्टंट माहिती.